कालच सर्वोच्च न्यायालयानं चपराक लगावली आणि आज स्टेट बँक ऑफ इंडियानं 24 तासांच्या आत निवडणूक रोख्यांची म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्सची डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला। याच डेटाबेसमधून आता नेमकी कोणती माहिती पुढे येते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षांना किती निधी कोणाकडून प्राप्त झाला ही माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी असा अर्ज SBIनं दिला होता। तो अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला आणि अवघ्या 24 तासांची मुदत दिली होती। इतकंच नाही तर कारवाईची शक्यताही बोलून दाखवली होती। त्यामुळेच की काय बँकेनं अवघ्या 24 तासांमध्ये निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली। दिवसभरातील या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच आज 0 आवरमध्ये इथेच थांबूयात। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका। आजपासून शुक्रवारपर्यंत तुम्ही देशाच्या प्रत्येक राज्याचा महापोल दररोज ABP माझावर पाहणार आहात। आज कोणती राज्य आहेत तेच जाणून घेण्यासाठी कुठेही जाऊ नका। पाहत रहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।